नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026 चा जो पेपर झालेला आहे त्यामधील इतिहास विषयाचे एक्सपेक्टेड आन्सर बघणार आहोत। आपला सेट डी असणार आहे आणि विश्लेषण सुद्धा आपण बघणार आहोत प्रत्येक प्रश्नाचं। तर इतिहासाचा पेपर जो आहे तर तो साधारणतः मीडियम ते अवघड याच रेंजमध्ये होता, कारण बरेचसे प्रश्न जे ते जोडी लावा स्वरूपात होते, पण आपण रेग्युलर जे वाचत नाही त्याच्या बाहेरचे बऱ्यापैकी प्रश्न जे आहे ते आलेले होते। काही ओळखीचे प्रश्न जर आपण बघितलं तर अर्धे प्रश्न ओळखीचे होते, पण अर्धे प्रश्न आउट ऑफ द बॉक्स होते। मग आपण जर बघितलं तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। नेक्स्ट लेक्चरसाठी, पुढील लेक्चरसाठी, कंबाईनच्या तयारीसाठी जॉईन करून ठेवा। इन्स्टाचं पेज अभ्यास विषयक रील्ससाठी आणि वेगवेगळ्या बॅचेससाठी आपला अभ्यास मित्राचा ॲप आहे, सगळ्यांनी डाउनलोड करून ठेवायचा आहे। तर बघा, एकीकडे नाटकं दिलेली आहे आणि दुसरीकडे आपल्याला त्याचे लेखक दिलेले आहे। मग आता ही नाटकं कोणकोणती होती तर इथं आपण पहिले थोडंसं स्पष्टीकरण बघूया, नंतर प्रश्नाकडे जाऊया। तर संगीत सौभद्र हे नाटक होतं। हे कोणी लिहिलेलं आहे? अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाटक आहे। तर अण्णासाहेब किर्लोस्कर तसेच बळवंत पांडुरंग यांनी 1882 मध्ये आपण जर बघितलं तर अर्जुन आणि सुभद्रा यांच्या विवाहावर आधारित एक नाटक लिहिलेलं आहे, संगीत सौभद्र असं त्याचं नाव ठेवलेलं आहे। त्यानंतर थोरले माधवराव पेशवे हे जे नाटक आहे हे वि. ज. कीर्तने यांनी लिहिलेलं एक ऐतिहासिक नाटक आहे, जे मराठी साहित्यातील पहिलं स्वतंत्र नाटक मानलं जातं। जानकी नाटक ना. सी. फडके यांनी लिहिलेलं आहे। तर प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि लेखक आहे नारायण सीताराम फडके, ज्यांना ना. सी. फडके म्हणून ओळखलं जातं। तर त्यांनी जानकी नाटकाचं लेखन केलेलं आहे। आणि आंधळ्याची शाळा हे नाटक जे आहे ते वि. वर्तक यांनी लिहिलेलं नाटक आहे। मग आपण जर बघितलं तर आधुनिक मराठी रंगभूमीवरील आपण जर बघितलं तर एक क्रांतिकारी नाटक मानलं जातं। या नाटकाने काय झालेलं आहे तर मराठी रंगभूमीवर वास्तववादी आणि गद्य नाटकाची नवीन लाट आणली होती। तर ही काही नाटकं आहे, आंधळ्याची शाळा, वि. वर्तक, जानकी, ना. सी. फडके, थोरले माधव पेशवे यांच्यावर नाटक वि. ज. कीर्तन यांनी लिहिलेलं आहे। आणि संगीत सौभद्र हे नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं आहे। मग संगीत सौभद्र अण्णासाहेब किर्लोस्कर, त्यानंतर थोरले माधवराव पेशवे वि. ज. कीर्तने येणार। जानकी नाटक जे आहे ते ना. सी. फडके यांचं आहे आणि आंधळ्याची शाळा जी आहे ती वि. वर्तक यांचं नाटक आहे। मग आपल्या जोड्या काय येणार? 2, 3, 4, 1। मग बघा 2, 3, 4, 1 पर्याय क्रमांक 3 आपल्या इथे उत्तर येणार आहे। तर असेच बऱ्यापैकी जोडीलावरच प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील। बघा आता पुढे जाऊया, आपल्याला परत जोड्या जुळवायच्या आहे। वराहमिरी, वाघभट्ट, ईश्वर कृष्ण आणि द प्रसत पद, आणि आपण जर बघितलं त्यांच्या रचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। तर महान ग्रंथ आणि ते लिहिणारे व्यक्ती जे आहे तर ते आपल्याला इथे विचारण्यात आले। तर वराह मिहिर यांचं पुस्तक आहे पंचसिद्धांतिका। कोणतं पुस्तक आहे? पंचसिद्धांतिका। वराहमिहिर गुप्त काळातील एक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते। त्यांनी पंचसिद्धांतिका हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्यामध्ये 5 प्रमुख खगोलशास्त्रीय सिद्धांत त्यांनी मांडलेलं आहे। त्यानंतर वाघभट्ट यांचं जर बघितलं तर अष्टांग संग्रह नावाचं पुस्तक आहे। ईश्वर कृष्ण यांचं सांख्य कारिका पुस्तक आहे आणि प्रस्थपद किंवा प्रशस्तपाद यांचं विशेषिक सूत्र नावाचं पुस्तक आपल्याला बघायला मिळतं। तर ही यांची पुस्तकं जी आहेत ती आपण बघू शकतो। मग वराहमिहिर पंचसिद्धांतिका हे पुस्तक आहे। वाघभट्ट यांचं अष्टांग संग्रह। आता अष्टांग संग्रह जे आपल्याला आयुर्वेदाची रचना जी आहे ती 8 विभागात करून दिलेली आहे या ग्रंथामध्ये, अष्टांग संग्रहामध्ये। त्याचबरोबर ईश्वर कृष्ण यांचं पुस्तक आहे सांख्यकारिका आणि प्रसदपद यांचं पुस्तक आहे विशेषिक सूत्र। तर ही पुस्तकं आपल्याला माहिती आहे, समोरासमोर जोड्या जुळवायच्या होत्या। 1, 2, 3, 4 पर्याय क्रमांक 4 इथे आपलं उत्तर येणार आहे। तर बरेचसे असे प्रश्न होते की जे मुलं अभ्यासतच नाही, रेग्युलर जो अभ्यासक्रम आहे तर त्याच्या बाहेरचे काही प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतात। पुढे जाऊया। 1864 मध्ये डायडॅश या संस्कृत विद्वानाने व कट्टर समाजसुधारकाने समाज सुधारणाच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिला। तर 1864 मध्ये सरकारी सेवेचा राजीनामा देणारे व्यक्ती होते विष्णुशास्त्री पंडित। तर बघा, विष्णुशास्त्री पंडित यांचा कार्यकाळ आहे 1827 ते 1876। संस्कृत भाषेचे गाढे विद्वान होते, सामाजिक सुधारक, विचारवंत आणि लेखक राहिलेले आहे। विधवा विवाहाचे प्रबळ पुरस्कर्ते ते राहिलेले आहे। महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीचे एक महत्त्वाचे
समाज सुधारक ते राहिलेले आहे. मग त्यांनी काय केलं होतं, तर त्यांना समाजकार्य व्यवस्थित करता यावं, त्यामुळे त्यांनी त्यांचं जे काही अनुवादक ट्रान्सलेटर हे जे पद आहे ते सोडून दिलं होतं. त्यांनी आपल्या नोकरीचा 1864 मध्ये राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर 1864 पासून त्यांनी हिंदू प्रकाश नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. या वृत्तपत्रामध्ये ते बालविवाह, केशवपन, जरट कुमारी विवाह पद्धत जी आहे अशा प्रथांवर काय केल्या होत्या, टीका केल्या होत्या. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह मूळ संस्कृत बंगाली ग्रंथाचा त्यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. त्याचबरोबर पुनर्विवाह उत्तेजक मंडळी 1865 मध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे आणि महाराष्ट्रातील पहिला जाहीर विधवा पुनर्विवाह त्यांनी घडून आणलेला आहे. तर ही सगळी त्यांची कामं होती. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणारे विष्णुशास्त्री पंडित. सुफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश होतो? तर सुफी संप्रदायातील साधनेमध्ये म्हणजे समजून घ्या की तुम्हाला जर देवापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. सुफी संप्रदायातील ते 3 साधना आहे मुजाहदा, जिक्र आणि मराकब. बघा, जिक्र म्हणजे काय, तर जिक्र म्हणजे देवाचे, अल्लाचे निरंतर नामस्मरण करणं, याला जिक्र म्हटलं जातं. बघा तुम्ही उर्दू मध्ये किंवा मूवीज मध्ये, हिंदी उर्दू तुम्ही ऐकलं असेल की उसने इस बात का जिक्र किया था. जिक्र करणं म्हणजे काय, तर इथं थोडक्यात ती गोष्ट सारखी सारखी बोलणं, म्हणजे इथं नामस्मरण करणं याच्याशी संबंधित आहे. मराकब किंवा मुराकाबा हे जे आहे तर ते मेडिटेशन, ध्यान धारणेशी संबंधित आहे. आणि तवज्जोह आपण जर बघितलं तर याचा अर्थ आहे की गुरुकडून जे शिक्षण घेणं जे आहे तर याशी संबंधित हा तवज्जोह नावाचा आपण जर बघितलं तर शब्द वापरला तो. म्हणजे 3 क्रियांच्या माध्यमातून देवापर्यंत आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो, ईश्वराशी कनेक्ट होऊ शकतो. तर तवज्जोह मी तुम्हाला सांगितलं, गुरुकडून शिष्याकडे जे काही ज्ञान आहे ते ट्रान्सफर होतं. मुराकाबा ध्यानधारण आणि जिक्र जर आपण बघितलं तर नामस्मरण. तर अशा प्रकारे या 3 गोष्टी ज्या आहे तर सुफी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे, ईश्वरासोबत कनेक्ट होण्यासाठी 3 क्रिया सांगितलेल्या आहे. भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कोणास पकडण्यात आलं होतं? तर भुसावळ बॉम्ब खटला जो होता त्यामध्ये सदाशिव मलकापूरकर यांना पकडण्यात आलं होतं. तर ऍक्च्युली भुसावळ बॉम्ब खटला काय आहे, तर ही घटना 1 सप्टेंबर 1929 ची घटना आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावर 2 संशयित जे काही क्रांतिकारक होते तर त्यांना पकडण्यात आलं. त्यांच्याकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य होतं, 2 पिस्तूल होते आणि काही क्रांतिकारी पत्रक होते. आता हे जे क्रांतिकारक होते तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन याच्याशी संबंध असणारे क्रांतिकारक होते. मग ही जी संस्था आहे तुम्हाला माहितीच असेल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांनी स्थापन केलेली ही संस्था होती. मग हे जे अटक करण्यात आलेले 2 क्रांतिकारक होते यामध्ये एक नाव आहे सदाशिव रघुनाथ मलकापूरकर आणि भगवानदास माहोर. तर ह्या 2 क्रांतिकारकांना इथं पकडण्यात आलं. मग त्यांच्यावर खटला चालवण्यात आला, त्याला म्हटला तर भुसावळ बॉम्ब खटला. मग आता भुसावळ बॉम्ब खटला जो आहे तर त्यानुसार सदाशिव मलकापूरकर यांना 15 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा अंदमान निकोबार इथं अंदमान कोठडीमध्ये इथं सुनावण्यात आली होती. तर 15 वर्षाची त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा मिळाली होती. तर पर्याय क्रमांक 1 इथे आपलं उत्तर असणार आहे. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक ओळखा. आपण जे शिकवतो तेच आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. यावरूनच बऱ्यापैकी मुलांना समजायला पाहिजे ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते, बालविवाहाच्या विरोधात होते. त्यांनी त्यांच्या मुलाचे व मुलीचे विवाह त्यांच्या जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले आणि त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले आणि त्यांच्या विधवा मुलीचा पुनर्विवाहाला संमती दिली. तर यावरून सुद्धा आपल्याला ते समाजसुधारक जे आहे तर ते लक्षात येतात. ते आहे रा.गो. भांडारकर. तर आपण जर बघितलं तर रामकृष्ण गोपाळ भांडारकर 1834 चा जन्म आहे, 1905 चा मृत्यू आहे. आपण जर बघितलं त्यांचं फेमस ते कशासाठी आहे तर त्यांची जी मुलगी होती विधवा मुलगी तर तिचा 1911 च्या सुमारास त्यांनी काय केलं होतं तर स्वतःच्या मुलीचा शांताबाईचा पुनर्विवाह त्यांनी घडून आणला होता. तर यावरून आपण जर बघितलं तर पहिलं वाक्य बघा, आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले होते. कारण त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी विधवा विवाहाचं काय केलं होतं समर्थन केलं होतं. आता त्यांच्याविषयी इतर माहिती काय आहे तर ते कृतिशील समाजसुधारक होते. केवळ व्यासपीठावरून भाषण न ठोकता त्यांनी काय केलं होतं आपल्या भाषणात ज्या गोष्टी बोलल्या त्याच त्यांनी आचरणात आणल्या होत्या.
बालविवाह प्रथेच्या ते विरोधात होते. आपण जर बघितलं तर बालविवाह संमती वयाचा जो कायदा आहे तर त्यांनी त्याचं समर्थन केलं होतं. संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. भारतीय इतिहास, धर्म, प्राचीन साहित्य यावर मौलिक संशोधन व लेखन त्यांनी केलेले. बॉम्बे विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केलेले आहे. प्रार्थना समाजाचे एक प्रमुख नेते म्हणून ते राहिलेले आहे. तर आ. गो. भांडारकर हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. योग्य जोड्या जुळवा. हर्षचरित, मालती माधव, मालविकागमित्रम, मुद्रा राक्षस. तर आपल्याला माहिती हा प्रश्न इझी होता आणि PYQ मधून आपल्याला हा प्रश्न इझिली सोडवता येतो. हर्षचरित नावात जरी हर्ष आहे तरी कोणी लिहिलेले? बाणभट्ट याने ते लिहिलेलं आहे. 7व्या शतकामध्ये बाणभट्ट याने जे हर्षवर्धनाच्या दरबारात होते तर त्यांनी हर्षचरित हा ग्रंथ जो आहे तो तिथं लिहिला होता. हा ग्रंथ वर्धन घराण्याचा प्रसिद्ध राजा होता हर्षवर्धन, तर त्याच्या जीवनावर आधारित हा ग्रंथ होता. आता मालती माधव हा ग्रंथ जो आहे तो भवभूती याने लिहिलेला आहे. 8व्या शतकात भवभूती याने आपण जर बघितलं तर हे नाटक लिहिलेले मालती माधव नावाचं नाटक आहे. तर आपण जर बघितलं तर मालती आणि माधव यांची प्रेमकथा यामध्ये दिलेली आहे. मालविकागमित्रम कालिदासांचं हे नाटक आहे. इसवी सन पूर्व 1 शतकामध्ये हे नाटक लिहिण्यात आलेलं आहे. शुंग घराण्याचा राजा अग्निमित्र आणि मालविका यांच्यातील आपण जर बघितलं तर प्रेमकथा जी आहे ती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. आणि मुद्रा राक्षस हे नाटक जे आहे ते विशाखा दत्त यांनी लिहिलेलं आहे. इसवी सन पूर्व 4 शतकातील हे नाटक आहे. मित्रांनो, चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचे गुरु चाणक्य आणि यांनी नंद घराण्याचा नाश करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली, तर त्यावर हे नाटक लिहिण्यात आलेले आहे, मुद्रा राक्षस. हर्षचरित कुणी लिहिलेलं आहे? बाणभट्ट यांनी लिहिलेलं आहे. मालती माधव कुणाचा आहे? तर मालती माधव भवभूती यांचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर मालविकागमित्रम कुणाचा आहे? तर कालिदासांचा आहे. आणि मुद्रा राक्षस कुणाचा आहे? तर विशाखा दत्त यांचं आहे. आपलं उत्तर 3, 4, 1, 2 अशा प्रकारे असणार आहे. 3, 4, 1, 2 पर्याय क्रमांक 1 आपलं इथे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके, पुढे जाऊया. तर आपण जर बघितलं तर पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, पुढील मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ. परत आपल्याला जोडीलावर प्रश्न आहे. अनंतदेव, गंगाधर, कमलाकर भट्ट आणि कृष्णदास कविराज यांची आपल्याला पुस्तकं सांगायची आहे. तर अनंतदेव यांनी संस्कार कौस्तुभ हे पुस्तक लिहिलं होतं. तर अनंतदेव मुघल काळातील एक प्रसिद्ध संस्कृत लेखक होते. त्यांनी संस्कार कौस्तुभ हा महत्वाचा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथामध्ये धर्मशास्त्र आणि हिंदू जे काही संस्कार आहे तर त्यावर फोकस करण्यात आलेला आहे. गंगाधर यांनी मनोरमा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. गंगाधर यांचं पुस्तक कोणतं आहे? मनोरमा. त्यानंतर कमलाकर भट्ट यांचं पुस्तक आहे निर्णय सिंधू. निर्णय सिंधू या त्यांचं पुस्तक आहे. 1612च्या सुमारास त्यांनी निर्णय सिंधू नावाचं पुस्तक लिहिलं होतं. आणि कृष्णदास कविराज यांचं चैतन्य चरितामृतम हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही पुस्तकं आपल्याला सांगता येतात. आताच आपण बघितलं कृष्णदास कविराज यांचं पुस्तक कोणतं आहे? चैतन्य चरितामृत. त्यानंतर जर बघितलं तर अनंतदेव यांचं पुस्तक आहे संस्कार कौस्तुभ. गंगाधर यांचं पुस्तक आहे मनोरमा आणि कमलाकर भट्ट यांचं पुस्तक आहे निर्णय सिंधू. तर आपलं इथं उत्तर काय असणार आहे? 4, 3, 2, 1. मग 4, 3, 2, 1 पर्याय क्रमांक 2 हे आपलं इथे उत्तर येणार आहे. पुढे जाऊया. चला, आपल्याला परत जोड्या जुळवायचे. जियाउद्दीन बर्नी, ख्वाजा अबू मलिक इसामी, इब्न बतुता, अहमद यादगार. तर आपल्याला यांची काय दिलेली आहे? तर ग्रंथ दिलेले आहे. तर जियाउद्दीन बर्नी यांचं पुस्तक आहे फतवा ए जहांगीरी. कोणतं? फतवा ए जहांगीरी. ख्वाजा अबू मलिक इसामी याचं पुस्तक आहे फतुह उल सलातीन. त्यानंतर इब्न बतुता याचं पुस्तक आहे किताब उर रहलाह. आणि अहमद यादगिरी याचं पुस्तक आहे तारिके सलातीन अफगाण. तर आपण जर बघितलं जियाउद्दीन बर्नी यांचं पुस्तक कोणतं आहे? फतवा ए जहांगीरी. त्यानंतर जर बघितलं तर अहमद यादगार यांचं पुस्तक कोणतं आहे? तारिके सलातीन अफगाण. मग यावरून आपलं उत्तर येतंय का? तर एचं 4 एकाच ठिकाणी यावरूनच उत्तर येतं. आपण जर बघितलं तर डीचं 3. त्यानंतर जर बघितलं तर ख्वाजा अबू मलिक इसामी याचं पुस्तक आहे फतुह उस सलतानी आणि इब्न बतुता यांचं पुस्तक आहे किताब उर रहलाह. तर ही यांची पुस्तकं आपल्याला सांगता
येतात. तर बऱ्यापैकी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन होती. पुस्तक लेखक असेच प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे. इसवी सन 1940 मध्ये ऑगस्ट प्रस्तावात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीचे पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापण्यास मदत केली जाईल. तर वसाहतीचं स्वराज्य म्हणजे काय, तर मेन विषय इंग्रजांकडे राहील आणि बाकी विषय भारतीयांकडे दिले जाईल. तर ही तरतूद होती. बरोबर आहे. गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखीन काही भारतीय समावेश केला जाईल, तर ही पण तरतूद होती. ही दोन्ही विधानं बरोबर आहे. आदिलशहाचा वजीर जो होता हेमू, याच्या बाबतीत लागू असलेली विधानं कोणती आहेत? तर आदिलशहा सूर याचा एक सेनापती आपण जर बघितलं तर शूरवीर सेनापती होता हेमू, ज्याचं नाव होतं हेमचंद भार्गव. 16व्या शतकामध्ये हा खूप फेमस झाला होता. याला नंतर हेमचंद विक्रमादित्य म्हणून ओळखलं जात होतं. आदिलशहा सूरने याला विक्रमाजित ही पदवी दिलेली होती. त्याने 22 लढाया लढल्या होत्या, पण एकही लढाई तो पराभूत झाला नव्हता. पानिपतची दुसरी लढाई होती, ती अकबर आणि हेमू यांच्या दरम्यान झाली होती आणि त्यामध्ये त्याच्या डोळ्याला बाण लागला होता आणि डोळ्याला बाण लागल्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि हेमूच्या सैन्याला वाटलं की आपला जो सेनापती आहे तर त्याचा मृत्यू झाला. आपला सेनापती पडलेला पाहून त्यांनी काय केलं, युद्धाच्या मैदानामधून पळ काढला आणि त्यामुळे युद्ध जे आहे ते कोण जिंकलं होतं, तर अकबर जिंकला होता. आता आपण जर बघितलं तर तो वजीर होता, सेनापती होता. त्याला त्या काळामध्ये शेरशाह सुरी जो होता त्याने सुरुवातीच्या काळामध्ये हेमूला दिल्लीची जी काही बाजारपेठ आहे त्याचा प्रमुख शाहना-ई बाजार अधीक्षक म्हणून त्याची नियुक्ती जी आहे ती केली होती. फक्त शेवटच्या युद्धामध्ये तर त्याच्या डोळ्याला बाण लागला आणि तिथं त्याचा शेवट झाला होता. तर अशा प्रकारे आता विधानं बघा. आदिलशहा याने हेमूला विक्रमाजित उपाधी दिली होती. बरोबर. हेमूने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ बाजार अधीक्षक म्हणून केला होता. शेरशाह सुरीने त्याला बनवलं होतं. हेमूने 22 लढाईपैकी एकही लढाई तो पराभूत झाला नव्हता. बरोबर आहे. हेमूने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरावर विजय मिळवला होता, तर तिथं तो हरला होता. तर ABC आपले उत्तर येणार आहे. बघा आता हा जो प्रश्न आहे तो इकोचा प्रश्न इथं आल्यासारखं आपल्याला दिसत आहे. पहिली पंचवार्षिक योजना, तर त्याच्याशी संबंधित आपल्याला प्रश्न जो आहे तो बघायला मिळतोय. सिंद्री या ठिकाणी खत कारखाना स्थापन झाला होता. ए बरोबर आहे. पिंपरी या ठिकाणी पेनिसिलिनचा कारखाना स्थापन झाला होता. डी पण बरोबर आहे. मग एचं एक आहे, एचं एक आपल्याला पाहिजे, एचं एक पाहिजे आणि डीचं 4 पाहिजे. तर दोन्ही ठिकाणी चित्तरंजन या ठिकाणी रेल्वेच्या इंजिनचा कारखाना होता आणि पेरांबूर या ठिकाणी रेल्वेच्या डब्याचा कारखाना होता. म्हणजे बीचं 3 आणि सीचं 2. बीचं 3 सीचं 2 आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पुढील प्रश्न आहे. ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संस्थेने 1853 मध्ये चार्टर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या? तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन 1851 ची याची स्थापना आहे. या ऑर्गनायझेशनची कलकत्तामध्ये ही ऑर्गनायझेशन स्थापन झाली होती. लँड होल्डर्स सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणाने ही ऑर्गनायझेशन जी आहे ती स्थापन झाली होती. मित्रांनो, आपण जर बघितलं तिचं मेन उद्दिष्ट हेच होतं, स्थापन करण्यामागे भारतीय जनतेच्या समस्या ज्या आहेत ते इंग्रजांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. मग काय काय आपल्या समस्या होत्या, काय काय समस्या ज्या आहे तर त्या यांनी मांडलेल्या आहे. 1853 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदी म्हणजे जो चार्टर ऍक्ट होता तर त्याचं नूतनीकरण होणार होतं. मग या संधीचा फायदा घेऊन ब्रिटिश इंडियन असोसिएशनने एक अहवाल तयार केला, एक याचिका तयार केली आणि ती ब्रिटिशांकडे पाठवली की सत्ता विभाजन, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांना एकमेकापासून दूर करा, वेतनात कपात करा, उच्च पदावर असलेली जी लोक आहेत त्यांचं वेतन खूप जास्त आहे त्यामध्ये कपात करा, कर रद्द करा, सामान्य जनतेला जाचक ठरणारे मीठ कर, अबकारी कर, मुद्रांक शुल्क तर यामध्ये पूर्णपणे समाप्ती करण्यात यावे आणि स्वतंत्र कायदे मंडळ, तर कायदे मंडळा ची मागणी सुद्धा केली आणि त्यामध्ये भारतीय सदस्य असतील अशी सुद्धा मागणी त्यांनी केली होती. तर बघा आता इथं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे, हे पण बरोबर आहे. मोठ्या मोठ्या उच्च पदावरील व्यक्तींचे वेतन कमी करण्यात यावे, नव्या कायदे मंडळाची निर्मिती करून त्यामध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, मीठ, अबकारी आणि मुद्रा कर हा कमी करायचं सांगितलं होतं. ठीक आहे, इथं पण चुकून समाप्त करणं झालेलं आहे. इथं काय झालेलं आहे तर पूर्णपणे समाप्त नाहीये, ते कमी करा असं मागणी करण्यात आली होती. तर त्यामुळे जर बघितलं तर डी येणार नाही, फक्त ABC येईल.
आता बघूया हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला थोडा डाऊटफुल आहे की याचं उत्तर आयोग काय देतोय, पण माझ्या तरी मतानुसार ABC याचं उत्तर जे आहे ते यायला हवं. बघूया पुढे जाऊया. पुढील राजकारणी घराणे आणि त्यांची राज्य जोड्या जुळवायची आहे. तर मैत्रक, चहुमान, गुर्जर, परमार हे जर बघितलं तर राजपूत घराणे आहे आणि आपण जर बघितलं त्यांचे राज्य यांच्याशी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. तर मैत्रक हे जे काही राजपूत घराणं आहे तर त्यांचं राज्य होतं वल्लभी. 6वे ते 8व्या शतकाच्या दरम्यान वल्लभी गुजरात या ठिकाणी ते राज्य होतं. त्यानंतर जर बघितलं तर पुढे जाऊया. चहुमान, चहुमान आपण जर बघितलं तर ह्या घराण्याचं राज्य होतं शांकभरी. 7व्या ते 12व्या शतकामध्ये राजस्थानमध्ये शांकभरी नावाचं राज्य उदयास आलं होतं. मग आपण जर बघितलं चहुमान पुढे जाऊन चौहान म्हणून ओळखले जाऊ लागले होते. गुर्जर यांचं राज्य होतं ब्रोच. मग ते पुढे जाऊन भरूच म्हणून ओळखलं जाऊ लागलं, तर ते सुद्धा गुजरातमध्ये होतं. आणि परमार घराण्याचं राज्य होतं धार. तर हे राज्य मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी स्थित होतं. तर आपण जर बघितलं तर मैत्रक यांचं राज्य होतं वल्लभी. चौहान पुढे जाऊन चौहान यांचं राज्य होतं शांकभरी. गुजरात यांचं होतं भरूच किंवा भ्रोच आणि परमार यांचं राज्य होतं धार. तर 1 2 3 4 हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आणि पुढे जाऊया. लेखक आणि त्यांच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे. एकीकडे आपल्याला त्यांची पुस्तकं दिलेली आहे आणि दुसरीकडे त्यांचे लेखक दिलेले आहे. तर बघा स्टोरिया द मंगोर हे पुस्तक निकोलाओ आपण जर बघितलं तर मनुची यांचं हे पुस्तक आहे. तर स्टोरिया द मगोर हे पुस्तक कुणाचं आहे? निकोलाओ मनुची यांचं पुस्तक आहे. बर्नियर यांचं पुस्तक आहे मित्रांनो ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर. ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर हे बरुची यांचं पुस्तक आहे. अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया हे पुस्तक विल्यम फॉस्टर यांचं आहे. आणि हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट हे पुस्तक रॉबर्ट ओर्मो यांचं पुस्तक आहे. तर ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर हे पुस्तक कुणाचं आहे? बर्नियर यांचं आहे. अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया तर हे पुस्तक विल्यम फॉस्टर यांचं आहे. आणि हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट पुस्तक रॉबर्ट यांचं पूर्ण नाव दिलं तर ओरमे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. तर यांचं हे पुस्तक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर 2 1 3 4. मग 2 1 3 4 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण भूगोल आणि पर्यावरण या विषयाची एक्सपेक्टेड आन्सर की जी आहे ती बघणार आहोत. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज फॉलो करा, जॉईन करा. तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल. आणि आपला अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा. क्वालिटी बॅचेस कमी प्राईसमध्ये आपण त्यामध्ये उपलब्ध करून देत आहोत. तर आपला सेट डी आहे. यामधील पहिला प्रश्न आहे, कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते? तर कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही जी प्रक्रिया आहे, म्हणजे कसं की आपण जर बघितलं तर 1 वर्ष जे आहे तर ते आपण साधारणतः 365 दिवसांचं 1 वर्ष असतं, बरोबर. पण ऍक्च्युली पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांपेक्षा थोडा जास्त कालावधी लागतो. 6 तास एक्स्ट्रा लागतात. मग ते 6 तास एक्स्ट्रा लागतात आणि दर मग 4 वर्षांनी आपण काय करतो तर 1 वर्ष येतं जे 366 दिवसांचं असतं. मग आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कॅलेंडरमध्ये हे कालांतर संस्कार याला म्हटलं जातं की आपण काय करतो, हा जो मधला जो दरवर्षीचा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या कन्सेप्ट यूज करतो. जसं की आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये त्याला अधिक मास म्हटलं जातं, इंग्रजी कॅलेंडरमध्ये त्याला लीप इयर म्हटलं जातं. त्याचबरोबर जर बघितलं तर त्याला क्षय मास आणि तिथिवृद्धी लोप या नावाने देखील ओळखलं जातं. तर आपण जर बघितलं पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढे जाऊया. दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार बंजारा लभान तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे? तर 700 लोकसंख्या आवश्यक आहे. पुढील प्रश्न आहे, पुढील विधाने विचारात घ्या. अरवली हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत आहे. अरवली पर्वत जर आपण बघितलं तर हा एक अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. तरुण नाही, आता हा म्हातारा झालेला पर्वत आहे. ए इथे येणार नाही, ए चुकीचा आहे. हा ऑप्शन कट झाला, हा पण ऑप्शन कट झालेला आहे. बी आणि सी तर मग बरोबरच असणार आहे. आपल्याला डी चा विचार करायचा आहे फक्त इथं. तर चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर यांसारखे ऐतिहासिक किल्ले या पर्वतरांगेत येते, तर हे बरोबर आहे.
आपण जर बघितलं तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. अरवली पर्वतामध्ये संगमरवर, ग्रॅनाइट, जस्त, तांबे ही खनिजे आपल्याला बघायला मिळतात. या पर्वत रांगांनी शतकानुशतक खाणकाम बांधकाम व्यवसायांना आधार दिलेला आहे. तर BCD हे आपलं उत्तर असेल. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खालील वातावरणीय थरांचा योग्य चढता क्रम लावायचा आहे. तर सगळ्यात खाली कोणता थर आहे मित्रांनो? तपांबर. मग सगळ्यात खाली काय आहे? तपांबर. मग C आपल्याला पहिले यायला पाहिजे. मग हा ऑप्शन कट झाला, हा ऑप्शन कट झाला, हा ऑप्शन कट झाला. तर पहिले तपांबर आहे. मग तपांबरानंतर तपस्तब्दी आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर मग काय? स्थितांबर आहे. मग आपण जर बघितलं स्थितांबर कुठे? ई मध्ये आहे. मग त्याच्यानंतर जर बघितलं तर स्थितस्तब्दी आहे त्याच्यानंतर, बरोबर. स्थितस्तब्दी, तपांबरानंतर तपस्तब्दी, स्थितांबरानंतर स्थितस्तब्दी आहे. त्याच्यानंतर मग मध्यंबर आहे, बरोबर. त्याच्यानंतर मग मध्यस्तब्दी आणि मग आपण जर बघितलं तर थर्मोस्फिअर येणार आहे. तर एक पहिलंच फक्त माहित असायला पाहिजे होतं, त्यावरूनच उत्तर इथं निघत होतं. महाराष्ट्रातील खालील वन परिमंडळे आणि त्यांची महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राशी असणारी टक्केवारी याच्या जोड्या लावायच्या आपल्याला. एकूण वनक्षेत्र कुठं किती हे विचारलेलं आहे आपल्याला. इथं ऑप्शन मध्ये गडचिरोली दिलेले आहे. तर 100% महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? गडचिरोली. मग तुम्हाला इथे शोधायचं सगळ्यात जास्त वनक्षेत्राचा ऑप्शन कोणता आहे? 20%. मग 20% गडचिरोलीमध्ये. एच 2 सोबत आपल्याला जोडी जुळवायची. एच 2 फक्त एकच ठिकाणी, पर्याय क्रमांक 1 आपलं इथं उत्तर असणार आहे. आपण जर बघितलं तर बीचं 1 आहे 12.5%. त्यानंतर सीचं 4 आहे 10.4% आणि डीचं 3 आहे 9.5%. आता काही सोर्सेसमध्ये ठाण्याचं 9.5% दिलेलं आहे आणि धुळ्याचं 10.4% दिलेलं आहे. तर बघू आयोग काय देतो उत्तर. एक तर प्रश्न रद्द होईल, फक्त 1% चान्सेस आहे, नाही 99% चान्सेस पर्याय क्रमांक 1च उत्तर राहणार आहे. फक्त काही सोर्सेस मध्ये दिलेले आहे त्यामुळे म्हणतोय मी. तर 99% तुम्ही हेच उत्तर राहील असं समजून चला. पुढे जाऊया. आता हा प्रश्न फक्त एक डाऊटफुल प्रश्न आहे. बघा प्रश्न काय? खालील विधाने पहा. राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे आणि शिसे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना खुली करण्यात आली. तर राज्याचं जे खनिज धोरण होतं 1999चं, त्यानुसार जर आपण बघितलं तर गंधक झालं आणि सोनं झालं यांचं खाणकाम करण्यासाठी आपण खाजगी क्षेत्रांना खुलं नव्हतं केलं. बाकी लोह घ्या, तांबे घ्या, शिसे घ्या हे क्षेत्र खुली केली होती, पण सोनं क्षेत्र आपण खुलं केलं नव्हतं. मग त्यामुळे ए नाही येणार. नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोकणामध्ये, हे बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य खाणकाम मंडळाची स्थापना 1983 ची, हे पण बरोबर आहे. तर इथं आपलं उत्तर काय असेल? बी आणि सी बरोबर असेल. पण आयोग मला डाऊटफुल मी का म्हटलं? कारण आयोग याचं उत्तर जे आहे ते 3 सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे, तर त्यामुळे डाऊटफुल आहे. पण माझ्या मते तरी उत्तर बी आणि सी असायला पाहिजे. पण या दोघातून उत्तर असेल. हा एकमेव क्वेश्चन डाऊटफुल आहे, बाकी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याकडे परफेक्ट आहे. खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहे? सूर्यमालेत प्रजापती ग्रहास 61 उपग्रह आहे. युरेनसचं इथं विचारलेलं आहे. तर युरेनसला जर आपण बघितलं 27 अलीकडे एक उपग्रह मिळालेले, 28 उपग्रह जे आहे तो युरेनसला आहे. बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 58 मिलियन किलोमीटर आहे. पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. आपण जॉग्राफीमध्ये सुरुवातीलाच जगाचा भूगोल अभ्यास याचा अभ्यास करतो, मग तिथं बुध पहिला येतो 58 मिलियन किलोमीटर हे त्याचं अंतर आहे. आपण जर बघितलं प्रजापती ग्रह सूर्यापासून 2800 मिलियन किलोमीटर अंतरावर आहे. 2876 एक्झॅक्ट सांगतो आकडा, 2876. हे जर बघितलं अंतर नेपच्यूनचं आहे 4495 मिलियन किलोमीटर. त्यामुळे हे नाही येणार. आपल्याला काय विचारलं? खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहे? तर ए बरोबर आहे का? नाही. सी बरोबर आहे का? नाही. विधान ए आणि सी बरोबर नाही, हे ऑप्शन आपल्याला निवडावं लागेल. बी आणि सी बरोबर नाही, तर बी तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी कोणती लोह खनिज खाण आहे? तर अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सगळ्यात मोठी लोह खनिज खाण कोणती आहे? तर ती आहे मेसा बी. पुढे जाऊया. आपल्याला शहर जिल्हा दिले त्याबाबत विशेष बाब. छत्रपती संभाजीनगर आमचा जिल्हा आहे. 52 दरवाजेचं शहर म्हणून त्याला ओळखलं जातं. मग सिटी ऑफ गेट्स पर्याय क्रमांक 2. एचं 2 हा ऑप्शन कॅन्सल, हा ऑप्शन कॅन्सल. मग आपल्याला 2 आणि 4 मधून निवडायचे. आमच्या जवळ जालना जिल्हा आहे. मग जालन्याला काय म्हटलं जातं? तो उपग्रह अनुश्रवण केंद्र म्हणून त्याला ओळखलं जातं. मग डीचं 4
डीचं 4 पण दोन इकडं डीचं 4 दिलेलं आहे का, डीचं 4 पर्याय क्रमांक 4 मध्ये हा ऑप्शन गेला. गोंदियाला तांदळाचं शहर म्हणून ओळखलं जातं 3. आणि वर्धा नागपूर पासून स्वतंत्र झाला होता 1962 मध्ये. पुढे जाऊया. गावातील शेतजमिनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या, म्हणजे पूर्ण गावाच्या मालकीच्या होत्या. आणि जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यांवर संयुक्त होती, म्हणजे पूर्ण गावावर होती. या पद्धतीने ही पद्धत काय होती, ही पद्धत होती महालवारी. महाल म्हणजे गाव असतं. त्यानंतर आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहेत परत. लोकसंख्येतील 2001 ते 2011 मधील दशवार्षिक वाढ आणि जिल्ह्याच्या जोड्या लावायच्या. सगळ्यात जास्त दशवार्षिक वाढ ठाणे 35%, 2 नंबर पुणे 30%, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येणार 27%, आणि त्यानंतर नंदुरबार येणार 25%. तर आपलं उत्तर काय असलं पाहिजे, 4 त्यानंतर 3 2 1, 4 3 2 1 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल इथं. हवामान अभ्यासक आर.एल. सिंग यांनी भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी केली, तर 10 क्षेत्रात विभागणी केली आहे. भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पन्न 2023-24 वर्षात किती होते, तर तांदळाचं प्रति हेक्टरी उत्पन्न होतं 2882 किलोग्रॅम प्रति हेक्टर, आणि गव्हाचं होतं 3559 किलोग्रॅम प्रति हेक्टर. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. दुसरीकडे आपल्याला परत जोड्या लावायला प्रश्न आलेला आहे. एकीकडे देश आणि दुसरीकडे स्थलांतरित शेतीचं नाव. तर ब्राझीलमध्ये स्थलांतरित शेतीला रोका म्हटला, तर कांगो आणि मध्य आफ्रिकेत मासोले म्हटला, तर ईशान्य भारतामध्ये झूम म्हटला, तर आणि व्हिएतनाममध्ये रे म्हटला. तर बी झूम वरून उत्तर निघतं का बघू, तर बी झूम वरून उत्तर निघतं. पर्याय क्रमांक 2 आपलं इथं काय असणारे उत्तर असणारे 2 3 4 आणि 1. त्यानंतर पुढे जाऊया. हिमालयाचं विभागणी हा एक PYQचा आहे. तर आपल्याला पंजाब हिमालय कुठे आहे, एकीकडे हिमालय दिले वेगवेगळे, आणि ते कोणते 2 नद्याच्या दरम्यान हे आपल्याला दिलेलं आहे. तर हिमालयाचं वर्गीकरणावर प्रश्न आहे. मग पंजाब हिमालय कुठे आहे, ते सिंधू आणि सतलज यांच्या दरम्यान पंजाब हिमालय आहे. एचं 4, मग एचं 4 पहिल्याच ऑप्शन मध्ये, मग डायरेक्ट आपलं उत्तर निघून आलं ऑप्शन क्रमांक 1. एलिमिनेशन मेथडचा वापर केली असते ते एकदम परफेक्ट उत्तर इथं निघत आहे. त्यानंतर जर बघितलं कुमाऊ हिमालय जो आहे तो उत्तराखंड, केदारनाथ, बद्रीनाथ ती येतात ते ठिकाणं, तर ते सतलज आणि काली नदीच्या दरम्यान आहे. नेपाळचा हिमालय जो आहे तो काली आणि तिस्ता, आणि आसामचा हिमालय जो आहे तो तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नद्याच्या दरम्यान आहे. पुढे जाऊया. आता आपण पर्यावरणाचे प्रश्न बघणार आहोत. 1992 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली. तर पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद 1992 मध्ये रिओ दी जानेरो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं ए स्टेटमेंट चुकीचं आहे. 1997 चा ब्रुटलँड अहवाल जो आहे तो नैरोबी येथील संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे. संयुक्त राष्ट्राची नैरोबी या ठिकाणी झालेली पहिली परिषद 1972 ची, दुसरी आहे 1982 शी संबंधित. ब्रुटलँड अहवाल जो आहे मग तो नैरोबी येथील संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित नाहीये. तर आपण जर बघितलं बी पण इथं चुकीचा असणार आहे. ब्रुटलँड अहवाल जो आहे त्यामध्ये शाश्वत विकासाची व्याख्या करण्यात आली होती, आणि आवर कॉमन फ्युचर नावाने एक अहवाल तयार करण्यात आला होता. तर नैरोबी येथील दुसऱ्या परिषदेशी संबंधित तो नाहीये, इथे संबंधित आहे असं म्हटलेलं आहे, त्यामुळे ते चुकीचं आहे. सी इथं स्टेटमेंट आहे मानव निर्मित हवामान बदलाच्या समस्येचं निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता. तर सी इथं बरोबर आहे. मग इथं काय बरोबर नाही विचारलं आपल्याला. मग आपण जर बघितलं तर ए बरोबर नाहीये, पण फक्त ए बरोबर नाही तर ए आणि बी दोघं पण बरोबर नाही, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन गेले. ए आणि बी हे बरोबर नाहीये, सी तर बरोबर आहे, त्यामुळे हा उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. खालील प्रमुख हरित वायूंचा त्यांच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असलेल्या टक्केवारीनुसार क्रम लावायचा आहे. तर सगळ्यात जास्त जे हरितगृह परिणाम तापमान वाढीमध्ये जर करत असेल तर तो कार्बन डायऑक्साईड आहे. त्याच्यानंतर जर बघितलं 2 नंबरला मिथेन आहे 10 ते 12% आसपास. नंतर नायट्रस ऑक्साईड आहे 5 ते 6% आसपास. 2 ते 3% आसपास फ्लोरेनिक वायू आहे. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 1च आपलं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आहे 2. एक आपल्याला विधान दिले आणि दुसरं कारण दिलेले. तर विधान आहे परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे, बरोबर आहे. परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक पर्यावरण, भौतिक आणि अजैविक घटक आणि जैविक घटक मानव, प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती एकाच चौकटीत राहतात. तर हे दोन्ही पण स्टेटमेंट अगदी बरोबर आहे, आणि ए व आर अचूक असून
आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढे जाऊया. 34वा प्रश्न, जीवसंयुती बायोम ही संकल्पना कोणी मांडली? तर एफ क्लेमेंट्स यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. खालीलपैकी कोणती विधाने मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहे? ओझोनचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन ची निर्मिती व वापर कमी करणं हे याच्याशी संबंधित विधाने. पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी परिस्थितीकीय संतुलन आणि जैवविविधता समृद्ध करणे. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तर तो जर आपण बघितलं तर ओझोनचा ह्रास थांबवणे याशी संबंधित, जैवविविधतेशी संबंधित नाही. ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास याशी संबंधित पण नाहीये, फक्त ए शी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर इथं असणार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या सेशनमध्ये आपण अर्थशास्त्र विषयाचे एक्सपेक्टेड आन्सर बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2026 मध्ये. तर आपल्या वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे ते फॉलो करायला, जॉईन करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. पहिला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. तर भारताची घनता जी आहे ती 450च्या आसपास आहे आणि दक्षिण कोरियाची घनता जी आहे तर ती 530च्या आसपास आहे. 2017 मध्ये जो रिपोर्ट जाहीर झाला होता त्यानुसार भारताची 445 एवढी घनता होती आणि दक्षिण कोरियाची 527 एवढी घनता होती. मग मी एक रेंज घेतलेली आहे 450 आणि 530. तर भारताची लोकसंख्येची घनता मग जास्त होती का? नाही, कमी आहे. त्यामुळे ए स्टेटमेंट चुकीचं आहे. मग आता दुसरं स्टेटमेंट, 2017 मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता किती? 445. बांगलादेशपेक्षा कमी होती. बांगलादेशची 1200+. मग आपण जर बघितलं तिथं हे विधान बरोबर आहे. भारताची घनता कमी आहे बांगलादेशपेक्षा, म्हणजे बी फक्त इथं योग्य आहे. पुढे जाऊया. महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था पीडीएस संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख शिधापत्रिका धारक होते. तर ऍक्च्युअली 270.84 लाख शिधापत्रिका धारक होते. पण आपण जर बघितलं तर हे स्टेटमेंट बरोबरच मानलं जाईल, कारण इथे काय विचारलेलं आहे, एवढे शिधापत्रिका धारक होते म्हणजे 270.48 लाख शिधापत्रिका धारक तर होतेच. ठीक आहे, एक्झॅक्ट आकडा काय आहे? 270.84. मग त्यामुळे जर बघितलं पहिलं स्टेटमेंट ते चुकीचं नाही ठरवणार, पहिलं स्टेटमेंट ते योग्यच देणार आहे आयोग, कारण तेवढे तर होतेच, त्याच्यापेक्षा जास्त होते पण हा आकडा फुलफिल इथं होतोय. ठीक आहे, एवढा बारीक डिफरन्स मला नाही वाटत आयोगामार्फत लक्षात घेतला जाईल, पण घेतला गेला तर मग उत्तर वेगळं येऊ शकतं. पण आयोगाचा जो पॅटर्न चालत आलेला आहे त्यानुसार एवढा मायनर डिफरन्स विचारात घेतला जाणार नाही. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत राज्यात 51,636 रास्त भाव दुकानं कार्यरत होती. तर हे सुद्धा बरोबर आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत 1.55 कोटी कुटुंबांना आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणद्वारे शिधा वस्तूंचा लाभ देण्यात आला होता. तर एबीसी इथं बरोबर आहे. यावेळेचा पेपर जो आहे तो करंट ओरिएंटेड सेट करण्यात आला होता. सगळ्या विषयामध्ये तुम्हाला करंट ओरिएंटेड इन्फॉर्मेशन बघायला मिळेल. इको मग तुम्ही घ्या, जिओग्राफी पण घ्या, करंट ओरिएंटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळेल. तर एबीसी हे आपलं उत्तर असेल. पहिल्या आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी, सोपा क्वेश्चन आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 51 ते 56, चौथीचा 69 ते 74. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आपल्या इथे येणार आहे. तेंडुलकर समितीने निदर्शनास आणल्याप्रमाणे दारिद्र्याची संकल्पना डॅडॅश या सारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचिततेशी संबंधित आहे. तर तेंडुलकर समितीने काय दारिद्र्य रेषा मोजताना काय ऍड करायला सांगितलं होतं? शिक्षण आणि जो काही आरोग्य आहे तर याविषयीचा खर्च जो आहे तो ऍड करायला लावलं होतं. मग आपण जर बघितलं तर किमान शिक्षण यायला पाहिजे. त्यानंतर आपण जर बघितलं तर टाळणेयुक्त रोगांपासून सुटका आवश्यक, म्हणजे इथं आरोग्याचा समावेश आपल्याला यामध्ये बघायला मिळतो. तर डी आणि ई तर आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर पुरेसे पोषण आवश्यक पाहिजे, म्हणजे अन्न, शिक्षण, आरोग्य हे त्यांच्या काय होतं? दारिद्र्याच्या टोपलीतील घटक होते. हे 3 घटक होते. मग आपल्याला ए डी ई ऑप्शन दिसतोय का? एडीई इथं नाही दिसत आहे, एडीई इथं नाही दिसत आहे, एडीई इथं पण नाही दिसत आहे. मग पुरेसा निवारा आणि वस्त्र उपलब्धता हे एकूणच सगळं उत्तर यायला हवं. पण मेन उत्तर काय आलं पाहिजे होतं? ए डी आणि ई, अन्न, शिक्षण, आरोग्य. तर आपलं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व
द्यायलाच हवा आयोगाने. पुढे जाऊया. मातृत्व लाभ अधिनियम 1961 अंतर्गत बाळंतपणापूर्वी आणि नंतर महिलांसाठी असलेल्या रोजगार नियमांबाबत खालीलपैकी कोणती विधानं अयोग्य आहेत हे आपल्याला विचारण्यात आलेले आहे. अधिनियमानुसार बाळ जन्मल्यानंतर 6 आठवड्याची रजा अनिवार्य आहे. बरोबर आहे. अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे व नंतर 10 आठवड्याची रजा अनिवार्य आहे. तर बघा, या अधिनियमानुसार एकूण 26 आठवड्याची रजा मिळते. 26 आठवड्याची रजा मिळते. मग बाळंतपणापूर्वी जास्तीत जास्त 8 आठवड्याची रजा एखादी महिला घेऊ शकते आणि बाळंतपणानंतर जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर 18 आठवड्याची रजा जी आहे ती एक महिला घेऊ शकते. मग 6 आणि 10 16 होतात, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि बाळंतपणा अगोदर 6 आठवड्यापेक्षा जास्त रजा घेतली जाऊ शकते, 8 आठवड्याची, आणि नंतर 18 आठवड्याची रजा घेतली जाऊ शकते. तर मातृत्व लाभ अधिनियम 1961 अंतर्गत बाळंतपणा अगोदर 8 आठवड्याची रजा आणि नंतर मग उरलेल्या 18 आठवड्याची रजा घेतली जाऊ शकते. 26 आठवड्याची रजा या अंतर्गत मिळते. बाळंतपणा अगोदर जर 6 आठवड्याची रजा तर अनिवार्य आहे, मग 6 आठवड्याची घेतली तर मग नंतर उरलेले 20 आठवडे रजा घेता येते. हा अधिनियम कर्मचारी किमान संख्या विचारात न घेता सर्व आस्थापनांना लागू आहे, अजिबात नाही. हा अधिनियम कोणत्या कंपनीला लागू आहे तर मागच्या 12 महिन्यात काम केलेल्या आणि अशी कंपनी ज्यामध्ये 10 कामगार काम करतात अशांनाच हा अधिनियम लागू आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. हा अधिनियम मातृत्व लाभ आणि इतर लाभ प्रदान करतो. डी इथं बरोबर आहे. आपलं उत्तर काय असणार आहे तर आपल्याला काय विचारलेलं, अयोग्य विधान विचारलेलं आहे, तर बी सी अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 4. जोड्या जुळवायच्या आहे आपल्याला, वेगवेगळ्या योजना आणि त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहे. तर इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम 1978चा आहे. ग्रामीण भूमी रोजगार हमी योजना जी आहे ती 1983ची आहे मित्रांनो. जवाहर रोजगार योजना 1989ची आहे आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001ची आहे. मी दरवर्षी इकोचा बूस्टर डोस घेत होतो, यावर्षी घेणं झालं नाही, पण मागच्या वर्षीचा बूस्टर डोस बघा, त्यामध्ये या योजनांचा अशाच प्रकारे कालावधी आपण दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. खालील विधाने विचारात घ्या. 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असलेल्या देशामध्ये कोल आणि हुअर प्रतिमानाने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडला. तर कोल आणि हुअर हे लोकसंख्या वाढीच्या प्रतिमान त्यांनी मांडलेलं आहे. आणि 1950च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये उच्च उत्पन्न नाही, निम्न म्हणजे कमी उत्पन्न असलेले जे देश आहे, निम्न उत्पन्न असलेले जे देश आहे, तर त्या देशांचा उत्पन्न विचारात घेऊन यांनी लोकसंख्या सिद्धांत मांडलेला आहे. 1950च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये निम्न उत्पन्न असलेल्या देशामध्ये कोल आणि हुअर प्रतिमानाने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडला, म्हणून हे चुकीचं आहे. आणि कोल आणि हुअर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली GNP अधिक वेगाने वाढेल. तर एखाद्या देशाचं उत्पन्न जे आहे तर त्या देशामध्ये प्रजनन क्षमता जर जास्त असेल तर वाढेल असं कोल आणि हुअर इथं म्हणताय, असं या स्टेटमेंटमध्ये दिलेलं, हे पण चुकीचं आहे. कोल आणि हुअर काय म्हणतात, एखाद्या देशामध्ये प्रजनन दर अधिक असेल तर तिथे लहान मुलांची संख्या खूप जास्त राहील आणि लहान मुलं डिपेंड असतात मोठ्यांवर, त्यामुळं उत्पन्न वाढण्याच्या ऐवजी लोकांची बचत कमी होईल आणि उत्पन्न जे आहे ते कमी होईल. तर इथं आपल्याला उत्तर द्यावं लागेल वरीलपैकी कोणतंही नाही. योग्य विधान जे आहे ते कोणतंही नाही, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते जमिनीच्या उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे आहेत. जमिनीचे तोटे तुकडे दिवसेंदिवस होत चाललेले आहे. आणि मग त्याचे तोटे काय आहे तर आपण जर बघितलं तर प्रचंड बेरोजगारी आपल्याला बघायला मिळते. छोटी जमीन असेल तर तिथं प्रचंड बेरोजगारी बघायला मिळते, हा मेन तोटा आपण सांगू शकतो. त्यामुळं हा ऑप्शन बाद झाला. जमीन व्यवस्थापन सोपे करणं. आता जमीन व्यवस्थापन सोपे करण्यासाठी सोपे होणं हा एक फायदा आहे, हा तोटा नाहीये, हा एक फायदा सांगता येईल. जमीन छोटी छोटी होण्याचे तोटे आपल्याला विचारलेले आहे, फायदे नाही. त्यामुळे सी जो आहे तो यामध्ये येणार नाही. सी जी तेला पर्याय बाद करा, हा पण पर्याय बाद होणार. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. तर जमिनीचे तुकडे होण्याचे तोटे की प्रचंड बेरोजगारी, कमी उत्पादकता आणि जमिनीची नासाडी. जमिनीची नासाडी कंटिन्यू जमिनीमध्ये तुमच्या बांध पडत जाणार, ठीक आहे. तर तिथं ती जमीन जी आहे ती कमी कमी होत जाणार, जेवढी पाहिजे त्यापेक्षा कंटिन्यू बांध पडत गेल्यामुळे त्यामध्ये जमीन जी आहे तर तिची नासाडी होणार. उत्पादकता जी आहे तर ती सुद्धा कमी होऊन जाते, कारण वारंवार पिकं जी आहे ती जास्तीत जास्त पिकं घेण्याचा प्रयत्न केला जातो एका जमिनीत.
सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने दोन प्रमुख प्रकारामध्ये विभागल्या जातात. खालीलपैकी कोणते पर्याय ते वर्ग सर्वाधिक अचूकपणे दर्शवतात? तर सामाजिक सुरक्षा उपाययोजनेचे दोन प्रमुख प्रकार आहे, सामाजिक विमा आणि सामाजिक सहाय्य. एसी आपलं उत्तर असणार आहे. हा एक सोपा प्रश्न म्हणता येईल. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टांच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करा. मुलींच्या विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे. विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात न होता 20 वर्षापर्यंत मुलीला विवाह करण्यास प्रवृत्त करावे, असं होतं त्यामध्ये, 21 नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. 2030 पर्यंत नाही, 2045 पर्यंत लोकसंख्या काय करायची आहे? स्थिर करायची आहे. हे आपलं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. तर बी पण इथं चुकीचं आहे. ए आणि बी दोन्ही विधानं कशी आहेत? चुकी. आपल्याला काय विचारलं? चुकीचीच विधानं विचारलेली. पुढील प्रश्न, अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. आताच आपण इकॉनॉमीचं मॅरेथॉन सेशन घेतलं होतं, त्यामध्ये कव्हर केलं होतं आपण हे. राज्य अन्न आयोगास 2013च्या या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकारी, हे सुद्धा बरोबर आहे. इथं दोन्ही विधानं कशी बरोबर आहे. स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007 नुसार स्वैच्छिक संस्थान वैशिष्ट्याबाबत खालील विधान विचारात घ्या. स्वैच्छिक संस्था काय असतात? लोक पुढाकार घेऊन आपल्या संस्था स्थापन करतात, आपल्या उद्दिष्टांसाठी काम करतात. या संस्थांचा उद्देश कोणताही नफा मिळवणं नसतं. जर पैसे आले तर त्याचा उद्देश जो आहे, तर त्यांचं जे उद्दिष्ट असतं त्यासाठी त्याचा उद्देश केला जातो. पैसे वाटून वगैरे घेतले जात नाही. फॉर एक्झाम्पल, लोकांनी संस्था स्थापन केली की शिक्षणाचा प्रसार करायचा, तर मग लोक काय करतात? शिक्षणाच्या प्रसारासाठी त्या संस्थेवर काम करतात. जर लोकांनी त्यांना देणगी दिली तर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्या देणगीचा वापर करतात, स्वतः ती देणगी घेत नाही. या संस्थांवर लोकांचं नियंत्रण असतं, कारण लोकांच्या पुढाकाराने या संस्था स्थापन झालेल्या असतात, सरकारचं नियंत्रण नसतं. मग आपण आता गोष्टी बघूया. या संस्था खासगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात. बरोबर आहे. या संस्थांनी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही. बरोबर आहे. तो उद्दिष्टासाठी वापरला जातो. या संस्था स्वयंशासित असतात, त्यांचे नियंत्रण सरकारद्वारे केले जात नाही. इथं सरकारद्वारे केले जाते असं म्हटलेले, तर त्यांचं नियंत्रण सरकारद्वारे केलं जात नाही. या संस्थांना विशिष्ट ध्येय उद्दिष्ट असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात. या संस्था विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा औपचारिक गट असू शकतात. तर बरोबर आहे. इथं फक्त सी चुकीचं आहे. मग सी चुकीचं आहे तर सी काढा. पर्याय क्रमांक 3 आपलं इथे उत्तर येणार आहे. पुढील विधानांचा विचार करा. 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या 12.93 कोटी आहे. बरोबर आहे. त्या कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. तर महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या जवळपास 44 ते 45% आहे या 2026 रिपोर्टनुसार. आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या आपण जर बघितलं 55 ते 56% आसपास आहे. म्हणजे ग्रामीण लोकसंख्येपेक्षा नागरी लोकसंख्या अधिक नाहीये. तर विधान 1 बरोबर आहे, पण विधान 2 जे आहे ते चुकीचं आहे. विधान 1 बरोबर आहे, विधान 2 चुकीचं आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. एकूण भांडवली साठा जो आहे, आपण जर बघितलं तर जो कॅपिटल स्टॉक असतो, तर त्याविषयी प्रश्न आहे. डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल यांचा समावेश केलेला आहे. तर एकूण भांडवली साठ्यामध्ये 2 शास्त्रज्ञ डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवलाचा समावेश एकूण भांडवली साठ्यामध्ये केलेले आहेत. बरोबर आहे. डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांच्या मते शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते. तर हे विधान चुकीचं आहे. शाश्वत विकासाचा अर्थ त्यांनी असा मांडलेला आहे, या दोघांनी, पियर्स आणि वॉरफोर्ड यांनी, की त्यांचं म्हणणं आहे की जे काही भांडवल आहे ते शाश्वत विकास होत असताना स्थिर राहतं किंवा त्यामध्ये वाढ होते, ते कमी होत नाही. आपलं उत्तर असणार केवळ ए बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-05 मध्ये डॅडॅश ग्रामीण लोकसंख्या व डॅडॅश शहरी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होतील. तर 41% आणि 25% हे आपलं उत्तर असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण सामान्य विज्ञान हा जो विषय आहे, तर या विषयाचे एक्सपेक्टेड आन्सर बघणार आहोत. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026 पेपर मधील
आपला सेट आहे सेट डी. लेक्चर सुरू करण्या अगोदर तुम्ही आपले वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे ते जॉईन करायला विसरू नका. सुरू करूया सेशन. बघा 51वा प्रश्न आहे, जेव्हा न्यूक्लियॉनचे भ्रमण समांतर असते तेव्हा अणुकेंद्रिकीय बलाचे वर्तन कसे असते? तर जेव्हा न्यूक्लियॉनचे भ्रमण समांतर असते तेव्हा अणुकेंद्रीय बलाचे वर्तन बल अधिक मजबूत ते करत असतं. तर पर्याय क्रमांक 1 आपल्या इथे उत्तर असणार आहे. फिजिक्स केमिस्ट्रीचे आपण आन्सरवरच भर देऊया, बायोचं थोडं एक्सप्लेनेशन पण बघूया. विद्युत क्षेत्राच्या समतुल्य पृष्ठभागावरील कोणत्या बिंदूवर त्याला विद्युत प्रभारित करण्यासाठी विद्युत क्षेत्राची दिशा काय असावी? तर विद्युत क्षेत्राच्या समतुल्य पृष्ठभागावरील कोणत्याही बिंदूवर त्याला विद्युत प्रभारित करण्यासाठी विद्युत क्षेत्राची दिशा बाह्य केंद्री असावी. चला पुढे जाऊया. पुढील प्रश्न जो आहे तो आहे, जर माध्यमाचा अपवर्तनांक दुहेरी अंतर्वक्र किंवा दुहेरी बहिर्वक्र भिंगाच्या अपवर्तनांकापेक्षा जास्त असेल तर भिंगाची नाभिय लांबी डॅश होते. तेव्हा भिंगाची नाभिय लांबी जी आहे मित्रांनो तर ती काय होत असते? तर ती ऋण होत असते. काय होते? ऋण होते. पुढे जाऊया. भौतिक प्रमाण आणि त्यांचे परिमाण यांच्या जोड्या जुळवायच्या आहे. पारगम्यता परमेबिलिटी आपण जर बघितलं तर याची जोडी जी आहे तर ती MLT -2I2 यासोबत जुळते. चिकटपणाचा गुणांक कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी तर याची जोडी जर आपण बघितलं ती ML-1T-1 यासोबत जुळते. आणि प्लँकचा कॉन्स्टंट याची जोडी जी आहे ती ML2T-1 सोबत जुळते. तर 2, 3 आणि 1 हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रति युनिट वेळेत पृष्ठभागातून जाणाऱ्या निव्वळ विद्युत भाराला डॅश म्हणतात, त्याला विद्युत प्रवाह म्हटलं जातं. थर्मोडायनामिक्सच्या नियम 2 नुसार हीट इंजिनची कार्यक्षमता किती असते? हीट इंजिनची कार्यक्षमता जर आपण बघितलं मित्रांनो तर ती 1 पेक्षा कमी असते. जम्पिंग जीन्स बद्दल योग्य विधाने ओळखा. हे जीन्स आहेत जे त्याची जागा बदलू शकतात, बरोबर, म्हणूनच त्यांना जम्पिंग जीन्स म्हटलं जातं. यांना ट्रान्सपोसन्स असंही म्हटलं तर हे सुद्धा बरोबर आहे. बार्बरा मॅक्लिंटॉक यांनी 1948 मध्ये हे प्रथम शोधले होते. तर सी इथं चुकीचं आहे जम्पिंग जीन्स बाबत. ए आणि बी इथं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. खालीलपैकी कोणत्या जीवांच्या पडद्यामध्ये असंतृप्त फॉस्फोलिपिडचं प्रमाण सर्वाधिक असेल याचा अंदाज लावा. तर असंतृप्त फॉस्फोलिपिड सगळ्यात जास्त अंटार्क्टिका मधील माशांच्या आपण जर बघितलं तर पडद्यामध्ये बघायला मिळतं. असे अंगक निवडा ज्यामध्ये स्वतःचा DNA आणि 70S रायबोसोम असतो, तर ते असतो मायटोकॉन्ड्रियामध्ये, तंतुनिकांमध्ये. ओपोमिक्सिस हे एका प्रकारचं पुनरुत्पादन आहे ज्यामुळे डॅडसचा विकास होतो. गॅमेटच्या संलयनाशिवाय नवीन जीव इथं निर्माण होत असतात. तर आपण जर बघितलं तर इथं गॅमेट शिवाय इथं काय तयार होत असतात? गॅमेटच्या संलयनाशिवाय इथं नवीन जीव निर्माण होत असतात, तर फ्युजन होत असतं. तर पर्याय क्रमांक 1 आपल्या इथे उत्तर असेल. खालीलपैकी कोणते नैसर्गिक वनस्पती संप्रेरक नाही? तर मिथायलिन हे नैसर्गिक वनस्पती संप्रेरक नाही. बाकी ॲब्सिसिक ऍसिड आहे, इथिलीन आहे, ऑक्सिन आहे. मार्शुपियल्स आणि प्लासेंटल मॅमल्स हे उत्क्रांतीचे कोणते उदाहरण आहेत? हे दोन्ही प्राणी जे आहे तर हे उत्क्रांती यांची सोबतच झालेली आहे, त्यामुळे यांच्यामध्ये सारखीच लक्षणं आढळतात, म्हणून उत्क्रांतीचे अभिसरण उत्क्रांतीचा एक प्रकार म्हणून यांना ओळखलं जातं. पॉलिपेप्टाइड हार्मोन कॅल्सिटोनिन डॅश या ग्रंथीच्या पॅराफोलिक्युलर पेशींद्वारे तयार केला जातो. थायरॉइड पेशींद्वारे तो तयार केला जातो. HIV संसर्ग कोणत्या टप्प्यात एड्सची लक्षणं साधारणपणे दिसू लागतात? तर एड्सची लक्षणं कधी दिसतात? जेव्हा आपल्या T4 लिम्फोसाइट्स ज्या असतात तर त्या कमी व्हायला लागतात, तर तेव्हा आपल्याला एड्सची लक्षणं बघायला मिळतात. तर HIV हेल्पर T4 T लिम्फोसाइट वेगाने वाढतो व या पेशीचे मोठे संख्येने नुकसान करते, तर तेव्हा आपल्याला एड्सची लक्षणं जी आहे ती साधारणपणे दिसू लागतात. याच पेशी आपलं रोगप्रतिकारक शक्तीपासून संरक्षण करत असतात, आणि जेव्हा एड्स या पेशींना मारतो T4 लिम्फोसाइट्सना, तर तेव्हा
शरीर कमकुवत व्हायला लागतं आणि मग तेव्हा कळतं की ह्या व्यक्तीला एड्स झालेला आहे. तर एड्स एका प्रकारचा सिंड्रोम आहे ज्यामध्ये एड्स झाला की शरीर कमकुवत होतं आणि त्यामुळे वेगवेगळे आजार होतात, त्याला एड्स म्हटलं जातं. खालीलपैकी कोणता घटक साध्या लिंक सोबत उदाहरणार्थ हेलाइड्स बरोबर समन्वय संयुग निर्माण करतो? तर तो आहे कोबाल्ट मित्रांनो. एकमेकात न मिसळणाऱ्या दोन द्रवापैकी एका द्रवाचे दुसऱ्या द्रवामध्ये केलेले कोलाइडल प्रसरणाला काय म्हटलं जातं? तर याला इमल्शन म्हटलं जातं. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची विद्युत ऋणता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सर्वात जास्त आहे? तर फ्लोरीनची. क्लोरोअँफिनिकॉल हे डायडॅश आहे. तर क्लोरोअँफिनिकॉल जे आहे ते विस्तृत श्रेणीचे ब्रॉड स्पेक्ट्रमचे प्रतिजीवक आहे. फक्त बी इथं उत्तर यायला पाहिजे. तर आपण बाकी सगळे लेक्चर डिटेल एक्सप्लेनेशन सहित घेतलेले. सायन्स मीच थोडा कच्चा आहे त्यामुळं आपण जर बघितलं तर क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेतोय. याच्यावर एक डिटेल अनालिसिस करून एक लेक्चर जे आहे ते घेतलं जाईल. दिलेल्या पर्यायापैकी खनिज आम्ल किंवा आम्ले ओळखा. तर खनिज आम्ले आहे सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्ल. पर्याय क्रमांक 2. कोणत्या ॲलोट्रॉपिक स्वरूपातील सर्व मूलद्रव्याची ऑक्सिडेशन स्थिती डायडॅश असते? तर आपण जर बघितलं मित्रांनो कोणत्याही ऑलोट्रॉपिक स्वरूपातील सर्व मूलद्रव्याची ऑक्सिडेशन स्थिती 0 असते. तर पर्याय क्रमांक 3 इथे उत्तर येणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा पेपर झालेला आहे आणि पेपर जो आहे तो मध्यम स्वरूपाचा पेपर होता. जास्त सोपा पण नव्हता आणि खूप एक्स्ट्रीम हार्ड पण नव्हता. मीडियम टू हार्ड या रेंजमध्ये आजचा हा पेपर होता. मग आज आपण या पेपरमध्ये भारतीय राज्यघटना विषयाचे जे 15 प्रश्न होते त्याचे एक्सपेक्टेड आन्सर बघणार आहोत. आन्सर जे ते आयोगाच्या आन्सर कीमध्ये एखादा दुसरा आन्सर इथं बदलू शकतो, नाही तर आन्सर तुम्हाला याच मी आज जे देणार आहे तर तेच आन्सर तुम्हाला आयोगाच्या आन्सर कीमध्ये सुद्धा दिसतील. एखाद्या दुसऱ्या आन्सरचा फरक असू शकतो. तर बघा, आपला अभ्यास मित्राचं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज आणि ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड जॉईन करून ठेवू शकता. सुरू करूया आजचं सेशन. मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाज आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे. मग आपण जर बघितलं तर मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जो काही संविधान कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने ज्या काही शिफारशी केलेल्या आहे ते आपल्याला दिलेले आहे. निवडणुकीत मतदान करण्याचं कर्तव्य ऍड करायला सांगितलं होतं, बरोबर आहे. कर भरणे हे कर्तव्य ऍड करायला सांगितलं, बरोबर आहे. औद्योगिक संस्थांचे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य ऍड करायला सांगितलं, हे बरोबर आहे. आणि मुलांचे शिक्षण, शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीतील कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदारीची पालकत्वाची भावना जोपासणे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल वरीलपैकी सर्व. पुढे जाऊया. कोणत्या समापन चर्चा समाप्ती प्रस्तावांतर्गत फक्त महत्वाची कलम जी आहे ती चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतली जातात आणि मध्यवर्ती कलमे जी आहे ती वगळली जातात आणि मंजूर झाल्याचं गृहीत धरलं जातं? तर आपण जर बघितलं ते कांगारू प्रस्ताव असतो. तर कांगारू प्रस्तावामध्ये काय केलं जातं, कांगारू जशा उड्या मारतो तशा प्रकारे प्रस्ताव इथं काय केला जातो, मंजूर केला जातो. म्हणजे कांगारू प्रस्तावामध्ये सगळ्या कलमांवर चर्चा वगैरे केली जात नाही. बघा, आता ही सगळी कलम आहे तर कांगारू प्रस्ताव काय, तर काही निवडक कलमांवरच इथं काय केली जाते, चर्चा केली जाते आणि मधले जे महत्वाचे नाही अशी कलम सोडून दिली जातात. यालाच कांगारू प्रस्ताव म्हटलं जातं. तर कांगारू प्रस्ताव हे याचं उत्तर असेल. कांगारू समापन हे याचं उत्तर असेल. पुढे जाऊया. खालील अयोग्य कथन ओळखा. राष्ट्रपती हे कोर्ट मार्शल द्वारे दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाही, बरोबर आहे. राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारण देण्यास बांधील आहे. तर राष्ट्रपतीने जर एखाद्याला क्षमा केलं तर त्यासाठी कोणतंही कारण देण्यास राष्ट्रपती बांधील नाहीये. हे चुकीचं असणार आहे. हेच आपलं उत्तर आहे. दयेसाठी याचिका कर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही, बरोबर. तोंडी सुनावणी तिथं करू शकत नाही. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार वापरावा लागतो, हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या इथे उत्तर असेल. पुढे जाऊया. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान कोणतं आहे? तर पंडित नेहरूंनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली. चुकीचे. कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. मग ए जर चुकीचा आहे
तर आपल्याला चुकीचंच विधान निवडायचंय, म्हणून आपण हे दोन ऑप्शन जे ते काढून टाकूया. लोकसभेकडून निवडून आलेल्या सदस्यामधून या समितीचा अध्यक्ष निवडला, तो बरोबर आहे. 1974 पासून लोकसभेतून 15 ते राज्यसभेतून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात. तर आपण जर बघितलं तर पहिल्यांदा या समितीमध्ये लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5 सदस्य निवडले जात होते. त्याला चेंज करण्यात आलेले 1974 मध्ये, म्हणून सी स्टेटमेंट सुद्धा इथं बरोबर आहे. या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो, 2 वर्षाचा नसतो. त्यामुळे डी चुकीचा आहे. तर इथं उत्तर असणार आहे एडी, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहे? तर तुम्ही बुस्टर डोसचं लेक्चर बघितलं होतं, नाही बघितलं मला नाही माहित, पण हा प्रश्न 1-2 वर्षातून कंटिन्यू रिपीट होतो. जोडी लावाच्या स्वरूपात येत होतं इतके दिवस, पण आता स्टेटमेंट फॉर्म मध्ये आला. केसी व्हेअर यांच्यामध्ये भारतीय संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे, बरोबर आहे. मॉरिस जोन्स यांनी वाटाघाटीचं संघराज्य बोललेलं आहे. त्यानंतर ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी सहकारात्मक संघराज्य कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बोललेले. तर हे 3 आपल्याला मोस्टली माहीतच आहे. हे CF स्ट्रॉंग समजून घ्या. हे जरी कुणाला माहित नसेल तर आपलं उत्तर एबीडी पाहिजे उत्तरामध्ये, एबीडी. तर एबीडी आपण जर बघितलं पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणजे इथं CF स्ट्रॉंग यांच्या मते भारतीय संघराज्य जे ते कमी संघराज्य आहे. तर हे सुद्धा बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल त्याचं. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम नियंत्रक व महालेखा परीक्षकाचं स्वतंत्र पद स्थापित करतं? तर नियंत्रक व महालेखा परीक्षकाच्या पदाबाबत कलम आहे 148 भाग 5. राज्याच्या महाधिवक्त्याचं परिश्रमिक कोण निर्धारित करतं? म्हणजे महाधिवक्त्याचे वेतन, भत्ते या सगळ्या गोष्टी कोण निर्धारित करतं? तर राज्यपाल निर्धारित करत असतात. घटनेने ते ठरवून दिलेलं नाहीये. भारतीय राज्यघटनेतील खालील कलमे आणि संबंधित विषय याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर आता समजून घ्या की आपण जोड्या जुळवताना प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची सोय हे कलम नंतर ऍड झालेले, म्हणून मी काय करणार इथं शोधणार. आता इथं क म्हणजे ए आहे आणि ख म्हणजे बी आहे. तर 350 ए सोबत मी याची जोडी जुळवणार. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याची सोय 350 ए. मग बीचं 1 पाहिजे मला. मग बीचं 1 कुठं आहे? तर इथं नाही, इथं नाही, इथं नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यानंतर भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी हे पण नंतर ऍड झालेले. मग याची जोडी 350 बी सोबत मला जुळवायची आहे. हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश, मग याची 351 आहे. आणि समजून घ्या की काही तक्रार वगैरे करायची असेल तुम्हाला भाषेशी संबंधित, तर त्याचं कलम जे आहे ते 350 आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. ते देश कोणते आहेत? तर 16 देशांमध्ये आपण जर बघितलं दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे. मग त्यामध्ये फिनलँड पण येतो, इस्रायल पण येतो, रिपब्लिक ऑफ सायप्रस पण येतो, पोर्तुगाल पण येतो. वरीलपैकी सर्व देश त्यामध्ये येतात. खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं आहे? BN राव हे घटना समितीचे सल्लागार होते, हे सगळ्यांनाच माहित असेल. त्यामुळे असं कोणी नसावं की त्याने हे स्टेटमेंट चुकीचं ठरून आलं असेल. तर त्यामुळे पहिला ऑप्शन इथं बाद होणार आहे. BN राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला. वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्या समित्यांनी सर BN राव यांना एक अहवाल दिला, म्हणजे आपापल्या समित्यांचा सगळ्यांचा अहवाल दिला. आणि मग BN राव यांनी त्या अहवालाचा वापर करून एक मसुदा तयार केला आणि एक छोटी राज्यघटना तयार केली आणि ती मसुदा समितीकडे दिली. आणि मसुदा समितीने मग त्यामध्ये काही गोष्टी ऍड केल्या, काही काढून टाकल्या. तर अशा प्रकारे आपलं संविधान तयार झालेले. त्यामुळे बी सुद्धा इथं बरोबर आहे. मग बी बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन इथं कट झालेला आहे. आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो, जेव्हा 2 स्टेटमेंटमध्ये सेम इन्फॉर्मेशन दिलेली असते, फक्त थोडाफार चेंज असतो, तर त्यामधलं एक स्टेटमेंट 100% बरोबर असतं आणि एक स्टेटमेंट चुकीचं असतं. तर BN राव यांनी तयार केलेल्या मसुद्यामध्ये 243 कलम आणि 13 अनुसूची होत्या, म्हणून डी बरोबर आहे. सी इथं का असणार आहे? चुकीचं असणार आहे. तर फक्त सी, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पुढे जाऊया. भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश आहे? 12वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित ही अनुसूची आहे. मग आता मला इथे एक शब्द दिसतो, ग्रामीण गृहनिर्माण. तर शहरी भागाशी संबंधित ग्रामीण गृहनिर्माणचा काही संबंध येणार का? नाही. मग मी सी ला बाद करणार. ज्या ज्या पर्यायामध्ये सी आहे तिथून मी काय करणार? सी ला बाद करणार. कारण आपल्याला इथं 12व्या अनुसूचीमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहे हे विचारलेलं आहे. आपलं उत्तर असणार ए, बी, डी, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय आणि न्यायाधिकरणाला प्रतिषेध
आदेश जारी केला जातो त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे हा आहे, बरोबर आहे. प्रतिषेध आदेश जो आहे तो प्रशासकीय संस्था विरुद्ध जारी केला जाऊ शकत नाही, तर तो जारी केला जाऊ शकतो, त्यामुळे बी चुकीचं आहे. प्रतिषेध आदेश न्यायिक आणि अर्धन्यायिक संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो, हे सुद्धा बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, एसी. एसी कुठे, पर्याय क्रमांक 2. संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटना दुरुस्ती करता येतात. साध्या बहुमताने कोणकोणत्या घटना दुरुस्ती करतात? नवीन राज्याची, नवीन घटक राज्याची निर्मिती करणं, राष्ट्रपतीच्या वेतन भत्त्यामध्ये दुरुस्ती करणं, मार्गदर्शक तत्वांमध्ये जर घटना दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला कलम 368चा वापर करून घटना दुरुस्ती करावी लागते. मित्रांनो, आपण जर बघितलं तर साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करता येत नाही. मतदारसंघाचं परिसीमन हे साध्या बहुमताने होऊ शकतं. आपलं उत्तर ए, बी आणि डी असणारे, पर्याय क्रमांक 3. पुढील विधानांपैकी राष्ट्रपतीच्या नकार अधिकारासंबंधी कोणते विधान योग्य आहे? राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात, बरोबर आहे. राज्यपाल त्यांना योग्य आणि उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात, बी पण बरोबर आहे. तर ए बी आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे आपल्या, त्यामुळे हे 2 ऑप्शन गेले. राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात, तर हे सुद्धा बरोबर आहे. ए बी सी इथं काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. पुढील विधानांमधून आंतरराज्य परिषदेसंबंधी योग्य विधाने शोधा. याचा उल्लेख कलम अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये, बरोबर. याची स्थापना करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही, चुकीचं आहे. 1990 मध्ये आपण जर बघितलं सरकारी आयोगाच्या शिफारशीनुसार आपण स्थापन केलेली आहे 1990 मध्ये, त्यामुळे सी चुकीचा असणार आहे. आणि अनुच्छेद क्रमांक 263 अंतर्गत आजवर कोणती आंतरराज्य परिषद स्थापन केलेली नाही, तर 1990 मध्ये स्थापन केलेली आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 ए बी असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचे एक्सपेक्टेड आन्सर जे आहे तर ते इथं बघणार आहोत. सुरू करूया सेशन. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज आणि ॲप डाउनलोड करायला विसरू नका, कारण यामध्ये क्वालिटी कंटेंट जो आहे तो तुम्हाला उपलब्ध होत असतो. चालू घडामोडीचा पहिला प्रश्न होता, भारताचा आर्थिक अहवाल 2025-26 नुसार भारतातील स्थलांतरित, पहिलं विधान आहे, भारतातील स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशांमध्ये स्थलांतर नियंत्रण वाढ झाल्यास परदेशातून येणाऱ्या रकमेच्या वाढीचा वेग कमी होऊ शकतो. तर इथं काय म्हटलेलं आहे, भारतातील स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात, म्हणजे ज्या देशातील आपले लोक जाऊन राहतात, ठीक आहे, ज्या देशामध्ये जातात जॉबसाठी, तर त्या देशामध्ये स्थलांतर नियंत्रणामध्ये जर त्या देशामध्ये वाढ झाली, म्हणजे त्या देशांनी जर कडक कारवाया केल्या स्थलांतरित जे लोक येत आहे तर त्यांना नियंत्रित करण्यासाठी, तर परदेशातून जो रेमिटन्स येतो म्हणजे पैसा येतो, तर त्याच्या वाढीचा वेग कमी होऊ शकतो, तो बरोबर आहे. जागतिक व्यापारावर भूराजकीय जिओपॉलिटिकल संरेखन आणि आर्थिक राज्य कारभाराचा प्रभाव वाढत आहे, तर बरोबर, व्यापारावर जिओपॉलिटिकल गोष्टी ज्या आहेत तर त्याचा इम्पॅक्ट होत आहे. जसं की कुठं युद्ध वगैरे सुरू झालं तर आपल्याला आपल्या नागरिकांना काय करावं लागतं, परत आणावं लागतं, त्यांना त्यांचे बिझनेस सोडून परत भारतामध्ये यावं लागतं. जागतिक स्तरावरील व्यापार धोरण संरक्षणवादी आणि प्रतिक्रियात्मक शुल्काद्वारे प्रभावित होत आहे, तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर आपण जर बघितलं संरक्षणासाठी, त्याचबरोबर जर बघितलं तर रिटॅलिएटरी जे काही शुल्क जे असतात त्यामुळे जागतिक स्तरावरील व्यापार धोरण इथं प्रभावित होत आहे. भूराजकीय, आर्थिक, जिओ इकॉनॉमिक घटक आता द्विपक्षीय व्यापाराच्या महत्वाच्या नमुन्याच्या घडणीत निर्णायक ठरत आहे. हे सगळे स्टेटमेंट इथं ABCD बरोबर आहे. आता बघा, हा जो प्रश्न आहे इथं नीट लक्ष द्या. चहाबार बंदराच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. इराणमधील चहाबार बंदरामुळे भारताला पाकिस्तानला वगळून थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग उपलब्ध होतो. तर भारताने अलीकडे अमेरिकेच्या दबावामुळे चहाबार बंदरावरील जे काही काम करणं आहे तर ते सोडून दिलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला असावा. चहाबार बंदर जे आहे ते चीनने पाकिस्तानमधील विकसित केलेल्या कराची बंदराला धोरणात्मक तोल देणारे ठरते. तर आता चीनने पाकिस्तानमध्ये जे विकसित केलेलं बंदर आहे ते कराची बंदर आहे का? नाही, ते ग्वादर बंदर आहे. ग्वादर जो सिपेक आहे, चायना
पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. तर सिपेक म्हणून त्यांनी एक कॉरिडॉर सुरू केलेला आहे, ज्यामध्ये कराची बंदर एक वेगळं बंदर आहे, ऐतिहासिक बंदर आहे. पण त्याचबरोबर त्यांनी एक नवीन पोर्ट सिपेक कॉरिडॉर अंतर्गत विकसित केलं जात आहे, ग्वादर पोर्ट. मग त्यामुळे जर बघितलं तर कराची बंदराला धोरणात्मक तोल देणारे ठरतं. चाबार बंदर हे चीनने पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये कोणतं विकसित केलेले, ग्वादर. त्यामुळे मग बी इथं काय होऊन जाणार आहे, कट होऊन जाणार आहे. तर बी इथून गेला, बी इथून गेला, बी इथून गेला, आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. चाबार बंदरांचं संचालनालय आणि विकासासाठी स्थापन करण्यात आलेले विशेष उद्देशीय संस्था म्हणजे इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड. तर हे बरोबर आहे. 2026-27च्या अर्थसंकल्पात चाबार बंदरासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. तर आपण $120 मिलियन चाबार बंदरावर खर्च करणार होतो, ती रक्कम पूर्ण झालेली आहे. अमेरिकेच्या दबावामुळे आपण या बंदरासाठी कोणती नवीन अमाऊंट सुनिश्चित केलेली नाहीये. तर इथं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असायला हवं. खालीलपैकी कोण चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे? जे प्रश्न आपल्या सेशन मधून आलेले आहेत, ठीक आहे, तर त्याला मी स्टार मार्क करतो. तर हे पण मी शिकवलं होतं, चाबार बंदर, ग्वादर पोर्ट. त्यानंतर जर बघितलं चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले, जोस अँटोनियो कास्ट रिस्ट हे चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे. सुरेश कलमाडी यांनी कोणत्या काळात आशियाई ऍथलेटिक्स संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं? तर साल आहे 2000 ते 2013. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा NIRF देशातील शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देण्यासाठी एक पद्धतशीर प्रणाली प्रदान करते. तर बरोबर आहे. देशातील शैक्षणिक संस्थांचा क्रम म्हणजे कोणती टॉपची संस्था आहे, कोणती बॉटमला आहे, तर याचा क्रम ठरवणारी एक आपण जर बघितलं तर NIRF नावाचं आपण जर बघितलं तर एक मेथड सुरू झालेली आहे. एक अहवाल देते भारतातील शैक्षणिक संस्थांविषयी. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा जो आहे तो त्याची सुरुवात 2020 मध्ये करण्यात आली नाही, 2015 मध्ये हिला स्थापन करण्यात आलं NIRF ला. 2016 पासून तिने आपला रिपोर्ट देणं सुरू केलेलं आहे. त्यामुळे ब इथं चुकीचं असणार आहे. ही क्रमवारी 5 निकषांच्या आधारे निश्चित केली जाते, हे बरोबर आहे. बी चुकीचं आहे म्हणल्यावर हा ऑप्शन कट, हा ऑप्शन कट, हा ऑप्शन आपला डायरेक्ट उत्तर येऊन जातं. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास प्रथम क्रमांकावर आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, भारतात अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार योग्य क्रम लावा. मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं होतं, आपलं जे काही इन्स्टाचं पेज आहे त्याला फॉलो करा. याच्यावर अभिजात भाषांचा क्रम याची आम्ही एक ट्रिक बनवलेली, तिथे तुम्ही आताही जाऊन बघू शकता. मग आपण जर बघितलं तर अभिजात भाषांचा दर्जा जो आहे तो 2024 मध्ये मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या भाषांना मिळाला. आणि पहिले कुणाला मिळाला होता? सगळ्यात पहिले तमिळ भाषेला मिळाला होता 2004 मध्ये. यावरूनच आपलं उत्तर येतं, सगळ्यात पहिले काय पाहिजे, तमिळ पाहिजे, ई. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला इथं कोणती दिली, तेलुगू. तर तेलुगू भाषेला हा दर्जा मिळालेला आहे 2008 मध्ये. संस्कृतला 2005 मध्ये. याची आपण एक ट्रिक बनवलेली आहे, ती तुम्ही इंस्टाच्या पेजवर जाऊन बघू शकता. कन्नड नाही, इथं पाली भाषा आहे. तर पालीला अलीकडे आपण जर बघितलं 2014 मध्ये हा दर्जा मिळालेला आहे, ओडिआयला 2014 मध्ये, पालीला 2024 मध्ये, पालीला 2024 मध्ये. अशा प्रकारे इथं तुम्ही एकच भाषा माहित पाहिजे होती, पहिल्यांदा कुणाला मिळालं, तमिळ भाषेला, आणि यावरून हे उत्तर निघून जात होतं. 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा जो देण्यात आला त्यावरून हा प्रश्न फ्रेम झाला होता. त्यानंतर आपण हे घेतलेलं आहे बघा, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. तर प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेबद्दल कोणते स्टेटमेंट काय बरोबर आहे हे आपल्याला इथं ओळखायचे. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धनधान्य योजनेला मंजुरी 16 जुलै 2025 रोजी दिली, बरोबर आहे. योजनेमध्ये निम्न उत्पादक, निम्न पीक संघनता आणि निम्न ऋण वितरण हे 100 जिल्ह्यांच्या निवडीच्या आधारे, यामध्ये 100 जिल्हे जे आहेत ते निवडले जाणार होते. त्यानंतर योजनेचे संचालन चतुस्तरीय कार्यान्वयन संरचनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. तर योजना जी आहे ती जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर राबवली जाणार होती. त्यामुळे 4 स्तर नाही, 3 स्तरीय ही योजना आहे. त्यामुळे आपलं उत्तर ए आणि बी असणार आहे. काय असणार आहे? ए बी, पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत? तर लेटेस्ट आता करंट अफेअर्सची बॅच सुरू होती आपली, त्यामध्ये मी हे शिकवलं होतं, जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा कुणामार्फत दिला जातो? तर UNDP आणि OPHI म्हणजे ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांच्या मार्फत हा निर्देशांक देण्यात येतो. 2025 चा निर्देशांक जो होता तर त्याची थीम होती
पॉवर्टी अँड क्लायमेट हजार्ड. ठीक आहे, ह्या थीमवर हा निर्देशांक बेस होता. मग आपण जर बघितलं तर जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो येतो जागतिक बँक देतं का? अजिबात नाही. ए विधान इथं बाद होतं सगळ्यात पहिले. मग ए विधान जर बाद झालं तर हा ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला. 2025 अहवाल दारिद्र्य आणि हवामान बदल, तर इथं बघा पॉवर्टी अँड क्लायमेट हजार्ड यावरच केंद्रित होता, तर बी इथं बरोबर आहे. त्यानंतर सी पण बरोबरच असणार आहे, कारण ऑप्शन आपल्याला तशा प्रकारे उरलेले. 2025 अहवालात 4 प्रमुख हवामान संबंधित धोके अतितापमान, दुष्काळ, पूर, वायू प्रदूषण यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. आणि या अहवालानुसार दक्षिण आशियामधील दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर दक्षिण आशियामध्ये दिवसेंदिवस दारिद्र्य जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. त्यामध्ये भारताचं मेन योगदान आहे दारिद्र्य कमी करण्यामध्ये. तर आपलं उत्तर बी सी असणार आहे, पर्याय क्रमांक 4. 7व्या वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वी आपला 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले? जसं तसा प्रश्न घेतलेला आहे मी. 5 जानेवारीचं करंट अफेअर्सचं सेशन ओपन करा, 6 जानेवारीचं, त्यामध्ये आसाम हे आपल्याला उत्तर दिसून येईल. 6 जानेवारी 2026. पुढे जाऊया. खालीलपैकी योग्य अयोग्य कथन ओळखा. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी 2026 नाही 2025 दरम्यान भोपाळ मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर हे विधान जर आपण बघितलं तर अयोग्य आहे. अयोग्य आहे का? नाही, दोन्ही योग्य नाही. आपण जर बघितलं तर इथं अविधान जे आहे ते अयोग्य विधान आहे. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस ही आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजावून घेणे या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर इथं बी आपलं योग्य आहे, ए अयोग्य आहे आणि बी जे आहे ते योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. तर ही परिषद आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजावून घेणे या थीमवर आधारित होती. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित तिसरा नवा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? प्रस्तावित केलेला तिसरा नवीन जिल्हा आहे कुशावती. जोड्या लावा. नोबेल पुरस्कार 2025 हे आपण घेतलेले. तर नोबेल पुरस्कार 2025 पहिले जाऊया शांततेच्या नोबेल पुरस्काराकडे. तर व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही हक्कांचा प्रचार करण्यासाठी हा पुरस्कार मारिया कॅरिना मचाडो यांना देण्यात आलेला आहे. तर डीचं एक असणार आहे, मग डीचं एक शोधा. बाकी आपल्याला कन्फ्यूज होतं हे जे इतर पुरस्कार असतात, तर त्यामुळे मेन लक्षात ठेवायचे. शांततेचा पुरस्कार, अर्थशास्त्राचा पण आता 3 जणांना देण्यात आले, त्यामुळे साहित्याचा शांततेचा पुरस्कार लक्षात ठेवायचा. त्यामुळे आपल्याला प्रश्न उत्तर देणं इझी होऊन जातं. मग आपल्याला डीचं एक शोधायचं, डीचं एक पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. आपलं उत्तर 2 असणार आहे. मग इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटनायझेशनचा शोध जो आहे त्यासाठी जॉन क्लार्क यांना पुरस्कार मिळालेला आहे. धातू सेंद्रिय फ्रेमवर्क म्हणून विकास करण्यासाठी पुरस्कार जो आहे तो रिचर्ड रॉबसन यांना मिळालेला आहे. आणि परिधीय रोग प्रतिकारक सहनशीलतेशी संबंधित शोधासाठी फ्रेड रॅम्सडेल यांना पुरस्कार मिळालेला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताला किती सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक जिंकलेले आहेत? भारताने 208 पदकं जिंकलेली आहे, ज्यामध्ये 75 सुवर्ण पदक, 69 रौप्य पदक आणि 64 कांस्य पदक एवढी भारताने जिंकलेली आहे. तर बघा प्रश्न जो आहे तर ही माहिती आपल्याला माहित असते, पण एक्झॅक्ट किती पदकं आहे तर माणूस कन्फ्यूज होऊ शकतो. त्यामुळे हार्ड हा क्वेश्चन मी याला हार्डच मानतो, कारण 208 पदकं एकूण माहित असतात, पण बाकी आतमध्ये किती सुवर्ण किती रौप्य किती आपण सहसा प्रत्येक स्पर्धेचं पाठ करत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपायांद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांचं सक्षमीकरण साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात आलं? तर आपण जर बघितलं विज्ञान तंत्रज्ञान आधारित उपायाद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी महिला सक्षमीकरण करण्यासाठी तामिळनाडू, उत्तर प्रदेश, सिक्कीम मध्ये काय करण्यात आलेले महिला तंत्रज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. गुजरात नाही येणार, महाराष्ट्र नाही येणार, उत्तर येणार बी, सी आणि ई पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न रद्द होऊ शकतो. का रद्द होऊ शकतो हे पण मी तुम्हाला सांगतो. ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप 2025च्या प्रमुख प्राधान्यामध्ये प्रायोरिटीज मध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. तर 6 प्रायोरिटी आहे, या 6 पैकी 4 प्रायोरिटी आपल्याला देण्यात आलेल्या आहे. जागतिक आरोग्य सहकार्य ही एक प्रायोरिटी आहे, हवामान बदल ही एक प्रायोरिटी आहे, महिला मुक्तीला प्रोत्साहन ही प्रायोरिटी नाहीये,
बहुस्तरीय व्यवस्थेत सुधारणा ही प्रायोरिटी आहे आणि व्यापार, गुंतवणूक आणि वित्त ही प्रायोरिटी आहे. सी प्रायोरिटी नाही, त्यामुळे हा ऑप्शन इझिली कट होतो. वरीलपैकी सर्व हा ऑप्शन सुद्धा काय होऊन जातो, कट होऊन जातो. मग आता काय उरतं आपल्याकडं, ए बी ई प्रायोरिटी आहे आणि बी डी आणि ई ही सुद्धा प्रायोरिटी आहे. त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. पहिल्या आन्सर कीनुसार उत्तर 2 किंवा 3 मधून दिले जाऊ शकतं 6 प्रायोरिटी. आयोग जर त्याचा कधी कधी त्याच्या पॅटर्ननुसार जर गेलं ठीक आहे, तर कधी कधी आयोग वरीलपैकी सर्व पण द्यायला बसलं, पण मेन 6च प्रायोरिटी आहे मित्रांनो. आपलं उत्तर 2 किंवा 3 मधूनच यायला हवं. ठीक आहे, आणि पुढे जाऊन सेकंड आन्सर की मध्ये हा क्वेश्चन कॅन्सल व्हायचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. तर आय होप तुम्हाला सर्व उत्तरं समजली असेल. आपले वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे. लेक्चरच्या लिंकसाठी टेलिग्राम चॅनल, आपण जर बघितलं तर शॉर्टमध्ये चांगली माहिती मिळवण्यासाठी इंस्टाचं पेज, आणि क्वालिटी कमी फीजमध्ये बॅचेससाठी आपला अभ्यास मित्रचं ॲप डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला कंबाईनसाठी एक रिव्हिजन बॅच जी ती लवकरच बघायला मिळेल. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद सगळ्यांना.